भीमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन सोहळा यावर्षी मोठ्या हर्षोल्लासात पार पडणार आहे। यावर्षी गेल्या 3 महिन्यांपासून समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासन जी तयारी करते आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्याला जी प्रसिद्धी मिळालेली, त्यामुळे यावर्षी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या 2 दिवसामध्ये तब्बल 30 लाख भीम अनुयायी हे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी पेरणे या ठिकाणी येणार आहेत। 30 लाख अनुयायांच्या दृष्टिकोनातून सर्व पायाभूत सुविधा हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून आम्ही मिळवून घेतलेल्या आहेत। राज्यामध्ये सध्या कोणत्याही प्रकारचा तणाव नाही, शौर्य दिनाच्या अनुषंगाने कोणताही तणाव नाही, त्यामुळे यावर्षी उच्चांकी गर्दी ह्या भीमा कोरेगाव अभिवादन सोहळ्यासाठी येणार आहे। निवृत्त महार रेजिमेंटच्या सैनिकांची मानवंदना परेड, समता सैनिक दलाची परेड याच्यामध्ये फार मोठं आकर्षण राहणार आहे। सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, जोगेंद्र कवाडे सर असतील, आनंदराज आंबेडकर असतील, आणखीन मान्यवर सर्व नेते हे या अभिवादन सोहळ्यासाठी येणार आहेत। अभिवादन सभा होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबेडकरी साहित्य विक्री, पुस्तक विक्री यांचा एक महामेळा त्या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी विजयस्तंभाच्या लगतच साहित्य विक्री स्टॉल उपलब्ध झाल्यामुळे आंबेडकरी समुदायामध्ये एक मोठा आनंद आहे आणि एकंदरीतच ह्या उत्सवाच्या अनुषंगाने आंबेडकरी जनता ही अत्यंत खुश आहे, उत्साही आहे आणि ती शक्य तितक्या लवकर अभिवादनासाठी येत आहे। तुम्ही म्हणताय खुश आहे, बार्टीवरून वाद सुरू आहे, 2 गट पडलेले आहेत, बार्टीच्या वादाला कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाणार? बार्टीच्या संदर्भामध्ये म्हणजे शासनाचा निधी नेमका कुठून खर्च करावा हा एक प्रश्न आंबेडकरी चळवळीमध्ये होता। या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी प्रशासकीय समितीची बैठक 200 आंबेडकरी पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये 22 तारखेला झाली। त्या बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चेला आला। जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये स्पष्टपणे आश्वासन दिलेले की हा निधी जो आहे हा केवळ तात्पुरत्या स्वरूपामध्ये अन्य बजेट हेड नसल्यामुळे शासनाच्या आदेशामुळे बार्टीच्या फंडातून घेतला जातो, परंतु यापुढे हा निधी स्वतंत्रपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या बजेटमधूनच खर्च केला जाईल आणि निधीच्या अनुषंगाने आता बऱ्यापैकी आमच्यामध्ये एकमत झालेले निधीच्या वर्गीकरणाचा मुद्दा जो आहे तो आता 1 तारखेच्या नंतर उत्सवाच्या नंतरच या संदर्भामध्ये चर्चा होईल। त्यातही राज्य सरकारनं बजेटच्या संदर्भामध्ये मोठी कपात केलेली आहे, 50% कपात केलेली आहे। तीच खरं तर आमची नाराजगी आहे, सरकारपर्यंत आपल्यामार्फत पोहोचावी। तरीसुद्धा आंबेडकरी जनता शासनाच्या वतीनं आणि समन्वय समितीच्या वतीनं आणि राज्यातल्या आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं ज्या पायाभूत सुविधा, जेवणाची व्यवस्था किंवा अन्य बाबी केलेल्या आहेत त्या सगळ्यांचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते सर्व सहभागी होतील। पार्टीच्या अधिकाऱ्यांना थेट धमक्या दिल्या जातात की तिथे आल्या तर मारहाण केली जाईल अशा पद्धतीचं? समाज कंटक नावाचा एक प्रकार अस्तित्वात आहे। अशा काही धमक्या समाजकंटकांनी सोशल मीडियाद्वारे निश्चित दिलेल्या आहेत आणि याबाबत आम्ही स्वतः समिती म्हणून पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या, बार्टीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या। बार्टीच्या अधिकाऱ्यांकडनं पोलिसांना प्रोटेक्शन देखील मागितलं गेलं होतं आणि त्याला अनुसरून गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना प्रोटेक्शन सुद्धा दिलेले। बार्टी महासंचालक असतील, बार्टी विभाग प्रमुख असेल आणि बार्टी कार्यालय असेल त्यांनी प्रोटेक्शन दिलेले। परंतु हे प्रोटेक्शन देत असतानाच दुसरीकडे जे समाजकंटक अशा प्रकारची वल्गना करतायत त्यांच्यावर देखील पोलिसांनी कारवाई केलेली आहे। अधिकाऱ्यांना मारा हाना अशी बातमी ज्यांनी केली होती सोशल मीडियाद्वारे त्यांनी काल अवघ्या 1 तासामध्ये त्याचा व्हिडिओ डिलीट केला आणि त्यानं असं कुणीही करू नये असं आवाहन केलेले। म्हणजे आम्ही व्यक्तिगत पातळीवर सुद्धा लक्ष ठेवून आणि पोलिसांची आम्ही एक पाहतोय की हा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं उत्सवाचं टीम चाललेले। माननीय रितेश कुमार आयुक्त पुणे शहर यांच्या नेतृत्वाखाली एक उत्तम टीम त्यांनी तयार केलेली आहे, ज्यामध्ये सायबर DCPचा देखील समावेश केलेला आहे आणि ते ॲक्टिव्हली पार्ट करतात। आधी किती निधी मिळत होता, यावेळी कपात झाली असं तुम्ही म्हणाल? नाही, 14 कोटीचं त्यांनी प्रस्तावित केलं होतं। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव ठेवलेला होता, परंतु राज्य सरकारने 14 कोटीचं वर्गीकरण न करता त्याच्यामध्ये जवळजवळ निम्म्यानी कपात केलेली आहे। तर ते कपात अजूनही आम्ही प्रयत्नशील आहोत। आम्ही आपलेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वित्तमंत्री जे आहेत ज्यांच्याकडे वित्त खातं आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर पण आम्ही आता, कारण ही बाब आज सकाळीच लक्षात आली, समन्वय समितीच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांनाही निवेदन करतोय की ही कपात कृपा करून करू नका, कारण
एक रोष असा तयार होतो की आंबेडकरी जनतेचाच निधी कट होतो, हाही मेसेज जाता कामा नये. आणि त्यामुळं ह्या जो नियोजनाचा जो भाग आहे त्या नियोजनामध्ये कुठेही असा गलथानपणा होऊ नये ही भूमिका आम्ही मांडतोय. आणि पालकमंत्र्यांकडे हे सांगतोय शेवटचा मुद्दा की पालकमंत्र्यांनी त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालावं. त्यांच्या मतदारसंघातला विषय नाही हा संपूर्ण जगातला विषय आहे. तर ती निधीची कपात कृपा करून करू नये आणि बजेट हेडसुद्धा ते जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष निधी म्हणून द्यावा अशी आम्ही मागणी करतो. बार्टीवरून जर जातीयवाद निर्माण झाला त्याला जबाबदार बार्टीकडून ऐका, मी एक सांगतो तुम्हाला स्पष्टपणे. बार्टीच्या संदर्भामध्ये बार्टी प्रमुख स्वतंत्रपणे प्रेस नोट त्यांची उद्या देणार आहेत किंवा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. आम्ही सर्व विभाग प्रमुखांना विनंती केलेली आहे की तुम्ही केवळ प्रेस नोट देऊ नका, प्रेस कॉन्फरन्सेस घ्या, जे प्रश्न असतील त्यांना उत्तरं द्या. परंतु बार्टीच्या निमित्तानं कोणताही, किंवा मी सांगतो परत एकदा, बार्टीच काय कोणत्याही निमित्तानं भीमा कोरेगावला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणार नाही. आजच्या सारखी चांगलं वातावरण यापूर्वी महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात नव्हतं. प्रशासनाकडनं अतिशय चांगल्या सुविधा झाल्यात, पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आमची त्यांनी नाराजगी दूर करावी आणि जो प्रपोज बजेट त्यांना सादर केलेले ते 100% त्यांनी वितरित करावं आणि 14 कोटी रुपयाचा जो नियोजित खर्च आहे तो सगळ्याच्या सगळा करावा. राज्य सरकारनं किंवा जिल्हा प्रशासनानं भीमा कोरेगाव शौर्य दिनासाठी कंजूसी करू नये.